सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे ना आंबे काढायचेत. आंबे तसे ना एका झाडाचे म्हणजे ह्या मोठ्या झाडाचे आंबे काढलेले आहेत. थोडेफार वरती शेंड्यावरती झाड राहिलेले आहेत, ते काढायचे राहिलेले आहेत, पण ते काय हाताला येत नाही. आणि ह्या आंब्याला आहे ना अजून पाडच लागला नव्हता. पण आज आहे ना आंब्याच्या खाली आता हे 1-2 आंबे पडलेले आहेत, त्यामुळे ह्याचे आंबे काढायचे आहेत. आणि ह्या 2 आंब्यांना अजून काय आंबे लागले नाहीत. तर सुरुवातीला आहे ना ह्या आंब्याचे ना थोडेसे आंबे काढणार आहे मी. आणि त्यानंतर आमची जी जुनी झाडं आहेत ती तुम्हाला दाखवणार आहेत. हा आंबा आहे ना घरीच लावलेला आहे, म्हणजे आंब्याची कुई लावली होती. आणि आंबा खूप दिवसाचा नाही आहे, फक्त 2020ला लावलेले आहेत हे 4 आंबे. तर त्यातल्यात ना ह्या 2 आंब्यांना आंबे यायला लागलेले आहेत, म्हणजे हा मोठ्या आंब्याला आणि ह्या आंब्याला एक आंबे यायला लागलेले आहेत. बाजारामध्ये कधीपासून आंबे विकायला यायला लागलेले आहेत, पण आमच्याकडे बघा आंब्याला आत्ता पाडायलेले आहे. आणि ह्या आंब्याच्या आत्ता पाडाच्या पहिल्यांदा कैऱ्या सापडत आहेत. 2-4 कैऱ्या झाडाखाली पडलेल्या आहेत, त्यामुळे ना मी ह्या 2-4 कैऱ्या आता घेणार आहे. पण इतक्या उशिरा पाडे आलेले आमच्या आंब्याच्या झाडांना. आणि बाजारामध्ये तर कधीपासून म्हणजे अक्षय तृतीयेच्या आधीपासूनच आंबे विकायला आलेले आहेत. मग एवढे आंबे कसे काय पिकलेत, किंवा आपल्या भागात उशिरा पिकतात आंबे पण बाकीच्या भागात लवकर पिकतात का काय, हे काय मला माहीत नाही. आमचे एक पाहुणे आहेत, तर त्यांची आंब्याची बाग अक्षय तृतीयेच्या आधीच विकत घेतली होती व्यापाऱ्यांनी. आणि तेव्हाच सगळे आंबे काढून नेले. आणि आत्ता त्यांनी म्हणजे काल आंबे दिलेत आम्हाला, तर त्यांच्या आंब्याला आत्ता पाड आलेला आहे. आणि व्यापाऱ्यांनी आंबे तर केव्हा काढून नेलेत, अक्षय तृतीयेच्या आधी. पूर्ण बाग मोकळी केली त्यांनी. खाण्यासाठी फक्त थोडेसे आंबे घरी ठेवले होते, 2-4 झाडं ठेवली होती, तर त्याच्यातले आंबे आम्हाला त्यांनी एक पाटीभर दिलेले आहेत. म्हणजे आंबे तेव्हा ते पिकवले असतील व्यापाऱ्यांनी, आणि ते कसे पिकवले असतील आता ते तुम्ही समजून घेऊ शकता. ज्यांच्या घरी आंबे नसतील तर त्यांनी ना शक्यतो, ज्यांच्या घरी आंबे आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्याकडे आंबे आहेत आणि माहितीचे शेतकरी आहेत, त्यांच्याकडून शक्यतो आंबे घेत जावा, असं मला तरी वाटतं. तर चला, आता हे आंब्याचे आंबे काढलेले आहेत मी थोडेसे. आणि आता एक समोर दिसतोय आंबा, हा आंबा आम्ही 10 वर्षापूर्वी लावलेला आहे. आम्ही कर्नाटकातून ह्या आंब्याची रोपं आणली होती. 1000ला 1 रोप आणलं होतं, अशी 6 रोपं आणली होती. तर आता ह्यातली ना फक्त 2च रोपं आहेत. हे आंबे जास्त दिवस टिकत नाहीत. आंबे भरपूर येतात, आंब्यांची क्वालिटी चांगली आहे, आंबे गोडीलाही खूप चांगले आहेत, पण जास्त दिवस हे आंबे टिकत नाहीत. म्हणजे झाडं आहेत ना भरपूर आंबे देतात आणि त्यानंतर जळून जातात. आता हा आंबा चांगला आहे, पण दुसरा एक आंबा आहे पलीकडं, त्याचे आंबे खूप लवकर पाड आलेले आहे. ते मी आंबे आता काढणार आहेत. तर त्या आंब्याच्या फांद्या इतक्या वाळलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा मी आंबे काढायला जात होते, म्हणजे पडलेले आंबे घेवायला जात होते ना, त्यावेळेस मी त्याच्या फांद्या काढत होते. आणि ह्या आंब्याला एकदम उशिरा पाड लागलेला आहे. देशी आंब्याच्या कोया असतात ना, किंवा देशी आंबे असतात, त्यांचं आयुष्य भरपूर असतं. पण आहे ना, हे असे जे आंबे तयार केलेले असतात बाहेरून, म्हणजे कलमाची रोपं असतात ना, त्यांचं आयुष्य थोडं कमी असतं. जास्त दिवस त्या आंब्याची झाडं टिकत नाहीत. एक 7-8-10 वर्ष टिकतात. म्हणजे आमची जमीन हलकी आहे की काय, हे याच्यामुळं असं होतं आहे का काय, हे मला काय माहीत नाही. पण माझा तर हा अनुभव आहे की ना, आता आमच्याकडे जी जुनी झाडं आहेत, पलीकडं आहे एक आंबा समोर दिसतोय ते खूप मोठं जुनं झाड आहे. जवळजवळ 40 वर्षापूर्वीचं झाड आहे ते. तर ते झाड बघा किती छान आहे, आणि आंबा आंबट आहे त्याचा. पण ती रोपं आहे ना भरपूर दिवस टिकतात. आणि आपले ही आत्ता नवीन लावलेली रोपं आहेत ना, अजिबात जास्त दिवस टिकत नाहीत, लगेच जळून जातात. एक 7-8-10 वर्ष किंवा 12 वर्ष छान आंबे देतात, आणि त्यानंतर ती जळून जातात. त्यांना थोडंही काहीही सहन होत नाही. ज्यांच्याकडं भरपूर जागा असेल तर त्यांनी देशी आंब्याची रोपं भरपूर लावायची. आणि खाण्यासाठी म्हणजे लगेच आंबे, आपल्या देशी आंब्याला जरा वेळ लागतो आंबे यायला, आणि कलमाची रोपांना लगेच आंबे लागतात. त्यामुळं लगेच खाण्यासाठी म्हणून कलमाची रोपं लावायची. जितक्या दिवस टिकतील तितक्या दिवस ते टिकतील. पण देशी आंब्याची रोपं 2-3 पिढ्यांना तर छान टिकतात, म्हणजे त्यांचं आयुष्य भरपूर असतं. आमच्याकडं आंब्याची रोपं आहेत, तर भरपूर दिवसाची रोपं आहेत, जुनी रोपं आहेत. आमच्याकडं बाकीची दुसरी रोपं होती, तर ती आम्ही काढली, कारण आंबे खूप उंच गेले होते आणि काढता येत नव्हते आंबे. त्यामुळे सगळे आंबे खाली वडा होता, त्या वड्यामध्ये पडत होते, म्हणून आम्ही ती रोपं आंब्याची झाडं काढलेली आहेत जुनी, पण भरपूर आयुष्य असतं. त्यामुळं कलमाची रोपं लावायची आणि देशी रोपं लावायची आंब्याची.
आणि देशी आंबे खायलाही छान असतात. चवीला थोडे आंबट असतील पण खायला चांगले असतात. हा आंबा बघा कसा आलेला आहे, अगदी फांदीला आंबा आलेला आहे. खालच्या साईडचे जे जे आंबे हाताला येत होते ते मी सगळे काढून घेतलेले आहेत. आणि आता जे वरचे आंबे आहेत तर ते झाडावरती चढूनच काढावे लागतील. ह्यावेळेस आंब्यांची साईजही खूप मोठी नाही आहे. हे बघा, एक अगदी बारीक बारीक साईजचे आंबे झालेले आहेत. झाडाच्या फांद्याही खूप वाळलेल्या आहेत, त्यामुळे झाड राहील का नाही सांगता येत नाही. बऱ्याच फांद्या वाळलेल्या आहेत. आणि इकडं आहे बघा जांभळ. ह्या वर्षी पहिल्यांदा जांभळ आलेली आहे. आता बाजारामध्ये जांभळ विकायला आलेले आहेत, पण आमची जांभळ अजून हे का हिरवीगार आहे. पण ना जांभळं खूप लागलेली आहेत. असंच रोप तयार करून मी ही जांभळ लावलेली आहे. म्हणजे रोप आलं होतं ते वाढवून ना कागदाच्या पिशवीत वाढवून परत तिथं लावलेले. पण जांभळं आलेत, पण साईजही छोटी आहे आणि अजून हिरवीगार जांभळ आहेत. बघा, मस्त असे गसच्या गस लागल्यात जांभळीचे. तर चला, आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आंबे काढून झालेले आहेत खालचे. आता उरलेले आंबे मी उद्या काढणार आहेत. त्यासाठी खुर्ची लागेल. आता एवढेच आंबे घेऊन जावे लागतील. खाली खूप गळत होते आंबे आणि वारा सुटलेला आहे. वादळाने ना आंबे खूप खाली पडत आहेत. त्याच्यामुळे आता काढून घेतले हे मी आंबे. इथे ना मी हे पोत्यावरतीच असे आंबे पिकायला घातलेले आहेत. आता पाडाही चांगला आलेला आहे, त्याच्यामुळं वरून झाकायची सुद्धा आवश्यकता नाही, कारण आंबे इतक्या पटपट पिकायला लागलेले आहेत. पाड चांगला आला की मग आंबे छान पिकतात. इतक्या दिवस आहे ना, जे सगळेजण आपण आता व्यापाऱ्यांकडून जे आंबे घेत होतो तर ते काही पावडरी वगैरे लावून पिकवलेले असे आंबे असतील कदाचित, कारण आमच्याकडच्या तर आंब्यांना आत्ताच पाड आलेला आहे बघा. आणि आता हे कॅरेटमधले सगळे आंबे आहे ना मी आता पिकायला घालणार आहेत. इथं मी पोती अशी पसरून घेतलेली आहेत. बाकीचे बाहेरून आंबे आणायचे आहेत. जे जे काय असे मध्ये मोकळ्या जागा दिसत आहेत ते पिकलेले आंबे खाल्लेत, काही पाहुण्यांना वगैरे दिले गेलेले आहेत. तर चला, आता मी ना हे आंबे ना पिकायला घालून घेते.